धर्मवीर छत्रपती संभाजीराजांशिवाय मराठ्यांच्या अजून एका छत्रपतीचा मृत्यू शत्रूंनी हाल केल्यामुळे झाला होता। त्यांच्याबद्दल जाणून घेण्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या बाहेरच्या शाहीच्या परिवाराचा भाग व्हायला विसरू नका, कारण रोज काहीतरी नवीन शिकायला मिळेल याची जबाबदारी मी घेतो। समकालीन शेडगावकर भोसले बकरीनुसार 1818 साली इंग्रजांनी मराठ्यांचे संपूर्ण राज्य जिंकून घेतले आणि सातारा हे छत्रपतींचे वेगळे राज्य निर्माण करण्यात आले। इथल्या गादीवरती इंग्रजांनी प्रतापसिंह महाराजांना बसवले आणि नंतर छत्रपती प्रतापसिंह महाराजांना अन्यायाने गादीवरून काढून इंग्रजांनी त्यांच्या जागी त्यांचे बंधू शहाजी उर्फ आप्पासाहेब महाराजांना छत्रपती केले। आता या छत्रपती शहाजी राजांना मूलबाळ नसल्याने त्यांनी 1848 साली एक पुत्र दत्तक घेतला। ते होते शेडगावकर भोसले घराण्यातील चिमाजीराजे भोसले यांचे नातू आणि आबोजीराजे भोसले यांचे पुत्र भाऊसाहेब, आणि याच भाऊसाहेबांचे नवीन नाव पुढे जाऊन व्यंकोजीराजे महाराज ठेवण्यात आले। यानंतर थोड्याच काळात म्हणजेच 5 एप्रिल 1848 रोजी छत्रपती आप्पासाहेब महाराज निधन पावले आणि यामुळेच भाऊसाहेब म्हणजेच व्यंकोजीराजे महाराज नवीन छत्रपती झाले। पण वर्षभरातच म्हणजेच 1 मे 1849 रोजी इंग्रजांनी त्यांना छत्रपती मानण्यापासून नकार देऊन सातारा गादीच खालसा केली। मराठ्यांच्या छत्रपती गादीचे शेवटचे छत्रपतींचे स्थान काही अशा प्रकारे संपुष्टात आले। यानंतर 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजांनी व्यंकोजीराजांना कैद करून जवळजवळ 7 वर्षांचा तुरुंगवास दिला। कैदेत असताना हाल अपेष्टा सोसत मराठ्यांच्या शेवटच्या छत्रपतींचा हाही अंत झाला।